हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पुरणपोळी केलं ना त्यासोबत आमटी कंपल्सरी लागतं. बऱ्याचशा जणांचं असं असतं की आमटी आमचं थिक होत नाहीये, पातळ होतो. तर चला थिक होण्यासाठी आणि एकदम झणझणीत होण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला दाखवते. 10 ते 12 अशी मी काळी मिरी घेतलेली आहे, थोडा दालचिनीचा तुकडा, लवंग आणि तेजपत्ता हे सगळं भाजून असे काढून घ्या व्यवस्थित. तर त्याच ह्याच्यामध्ये तेलामध्ये खोबरं म्हणजे सुकं खोबरं ते मी छोटे छोटे तुकडे करून टाकले, त्याला देखील व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्या. त्या स्टेजवर त्याच्यामध्ये थोडीशी मेथीची दाणे आणि जिरे ते देखील ॲड करा. पुन्हा 1 टेबलस्पून मी तीळ टाकलेली आहे, ते देखील व्यवस्थित असे भाजून घ्या. आता पुन्हा त्याच कढईमध्ये अशी लाल मिरची जे आहेत ना वाळलेले ते देखील त्याच्यात भाजून घ्या. अशा प्रकारे आता मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे, ते देखील असे एकदम ब्राऊन असे परतून घ्या. हे बघा अशा प्रकारे कांदे देखील परतून घ्या. आता इकडे आपला मिश्रण थंड झालेलं आहे. आपण हे मिश्रण आता वाटून घेऊयात. सगळे मसाले एकत्र केलेले आहे मी. बघा, मिरच्या देखील त्यातच टाका, कांदे देखील त्यातच ॲड करा आणि मी आलं लसणाचं पेस्ट पण ह्यात टाकलेली आहे, तिथला व्हिडिओ स्किप झालेला आहे. बघा, अशी स्मूथ अशी एक पेस्ट बनवून घ्या अशा प्रकारे. हे बघा असे. आता एका कढईमध्ये तेल घातलेली आहे मी. आमटी म्हणलं ना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतो. हे बघा, आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जो मिश्रण आहे ते देखील त्यामध्ये घालून परतून घ्या. म्हणजे लो फ्लेमवर असे परतून घ्या व्यवस्थित अशा प्रकारे. त्याच स्टेजवर मी थोडीशी कढीपत्ता देखील त्यात ॲड केलेली आहे, तुम्ही आधी देखील घालून घेऊ शकता. आता त्यामध्ये धनिया पावडर, हळद हे देखील घालून पुन्हा एकदा असे हलवून घ्या. तुम्ही धनिया अख्खे टाकलं तरी चालेल, माझ्याकडे पावडर होतं म्हणून मी पावडर टाकली. बघा, असे थोड्या वेळ ठेवलं ना झाकण लावून, आता असं तेल सुटायला लागले. आता ह्या स्टेजवर मी ह्याच्यामध्ये त्यात मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं ढवळून पाणी टाकून पुन्हा मसाला परतून घेते. काय होतो, मसाला परताना म्हणून असे थोडेसे पाणी टाकून पुन्हा त्याच्यावर झाकण लावून अशा प्रकारे तुम्ही परतून घ्या. ह्या स्टेजवर मी 2 टीस्पून मीठ टाकलेली आहे. मीठ आणि लाल तिखट तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही क्वांटिटी करू शकता. पुन्हा झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवूयात. हे बघा, पुन्हा ह्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे अशा प्रकारे. अजून एकदा झाकण लावून पुन्हा थोडीशी भाजून घ्या. हे बघा, आता आपलं पूर्णपणे तेल सेपरेट झालेलं आहे, म्हणजे मसाला तेल सुटलंय. आता मी 1 वाटी चिंचाचा कोळ म्हणजे चिंचाचं पाणी करून ठेवलं होतं ते देखील त्यात ॲड करते आणि थोडंसं गूळ पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. हे बघा, इथे गूळ आहे, हे देखील त्यात टाकलेले आहे. असा आपला मसाला भाजून झालेला आहे. आता व्यवस्थित अशी या स्टेजवर मी थोडी अशी आपण जे काढून ठेवलेलं डाळीचं पाणी होतं ना, कट म्हणतो त्याला आपण, ते देखील त्यात थोडी ॲड करून घेते. हे बघा, अशी पूर्णपणे घालून घेतलेली आहे. आता झाकण लावून थोडा वेळ ठेवून द्या. हे बघा, तुमचा आमटी जेवढं उकळेल ना तेवढंच ते थिक होईल. हे बघा, अशा प्रकारे. आता पुन्हा एकदा चेक करूया आपण. आता बघा, उकळी आलेली आहे व्यवस्थित. असे
2 ते 3 अशी उकळी खळखळ अशी यायला पाहिजे आमटीला, तरच आपली आमटी टेस्ट लागते। हे बघा, आता या स्टेजवर मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते। हे बघा, इथे मी कोथिंबीर पण त्यात ऍड केलेली आहे। आता पुन्हा एक उकळीसाठी बंद करून ठेवते। तर बघा, अशी अगदी झणझणीत आणि टेस्टी असं आपला आमटी बनवून तयार झालेला आहे। हे बघा, आपली एका साईडला अशी उकळते अजून व्यवस्थित। जितकं उकळी आली तितकी चवीला चांगले लागते। अशी ही आमटी झणझणीत अशी आमची आमटी बनवून झालेला आहे। इथे पहा, आमटी, पोळी, आमरस, भात असे सगळे कुरड्या पापड्या ह्या प्रकाराने सगळे ताट अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी बनवलेला आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आमटीची मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। थँक्यू। जर का माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।